एक क्षण विचार करा, एक 8 वर्षांची मुलगी जिच्या एका हातात अजूनही तिची आवडती बाहुली आहे, ती तिच्या आईबाबांसोबत डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये येते. आणि तक्रार काय? तर तिला पाळी सुरू झाली आहे. हो, फक्त 8 वर्षांची असताना. हे ऐकून आपल्याला धक्का बसतो नाही का? पण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजित पाटील यांच्यासाठी ही आता जवळजवळ रोजचीच गोष्ट झाली आहे. आणि मग इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या वयात मुलींनी खेळण्या बागडण्यात रमायला हवं, त्या वयात त्यांच्यावर हे शारीरिक आणि मानसिक ओझं येणं, याला आपण प्रगती म्हणायचं की ही आपल्या समाजाची एक विनाशकारी अधोगती आहे? यावर खरंच गंभीरपणे विचार करायला हवा. जेव्हा एक एवढी लहान मुलगी असा प्रश्न विचारते ना, तेव्हा त्या निरागस प्रश्नामागे एक खूप खोल वेदना दडलेली असते. हे फक्त शरीरात होणारे बदल नाहीत, तर तिचं बालपण तिच्याकडून अक्षरशः हिसकावून घेण्यासारखं आहे. विचार करा, कोणत्याही आईसाठी या प्रश्नाचं उत्तर देणं किती जास्त कठीण असेल. चला तर मग ह्या समस्येच्या मुळाशी जाऊया. डॉक्टर सुजित पाटील या आजच्या पिढीला एक धक्कादायक नाव देतात, ब्रॉयलर जनरेशन. हो, ब्रॉयलर हे नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण यामागचं सत्य खूपच गंभीर आणि विचार करायला लावणारं आहे. आता इथे बघा, इथे 2 गोष्टींची तुलना केली आहे. एक आहे संगोपन, म्हणजे मुलांची नैसर्गिक निरोगी वाढ, आणि दुसरं आहे फुगवणे, म्हणजे कृत्रिमरित्या अस्वाभाविकपणे त्यांना मोठं करणे. या 2 प्रक्रियामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, जो आपण समजून घेतला पाहिजे. डॉक्टर पाटील एकदम स्पष्टपणे सांगतात की आपण आपल्या मुलांचं संगोपन नाही करत आहोत, आपण त्यांना फुगवत आहोत. अगदी तसंच जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन कोंबडीला अवघ्या 40 दिवसात तयार केलं जातं, तसंच काहीच आपल्या मुलांसोबत होत आहे. ही निरोगी वाढ नाही आहे, तर शरीरावर आलेली एक प्रकारची सूज आहे. मग या सगळ्याला जबाबदार कोण आहे? याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या सवयींमध्ये दडलेलं आहे. चला तर मग आपल्या अन्नात लपलेल्या त्या छुप्या गुन्हेगारांना ओळखूया, जे आपल्या मुलांचं बालपण हिरावून घेत आहेत. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का? वीकेंड आला की मॉलमध्ये जाऊन पिझ्झा खाणं आणि फॅमिली टाईम म्हणून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणं. वरवर पाहिलं तर यात काहीच चुकीचं वाटत नाही, पण हाच आहे आपला पहिला आणि सगळ्यात मोठा गुन्हेगार. यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. पिझ्झासारख्या जंक फूडमुळे शरीरात चरबी वाढते. ही जी अतिरिक्त चरबी आहे ती म्हणजे इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन तयार करणारी एक फॅक्टरीज बनते, आणि हेच गरजेपेक्षा जास्त तयार झालेलं इस्ट्रोजन मुलींच्या शरीराला अकाली वयात येण्याचं सिग्नल देतं. डॉक्टर खूप कठोर शब्दात सांगतायत की हा फॅमिली टाईम नाही, ही तर मुलांच्या आरोग्याची होळी आहे. तो रबरासारखा मैदा आणि ते प्रोसेस्ड चीज, हे सगळं आपल्या मुलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलन पूर्णपणे बिघडवून टाकतंय. आता वळूया आपल्या दुसऱ्या गुन्हेगाराकडे, जो आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज सापडतो. अनेक पालक सोयीसाठी, स्टाईलसाठी आपल्या मुलांना प्लास्टिकचे आकर्षक डबे देतात, पण त्यामागे किती मोठा धोका लपलाय हे त्यांना माहीतच नसतं. होतं काय की जेव्हा या प्लास्टिकच्या डब्यात आपण गरम जेवण ठेवतो, तेव्हा त्यातून झिनोइस्ट्रोजेन्स नावाचं एक विषारी रसायन अन्नात मिसळतं. हे रसायन शरीरात गेल्यावर खरं इस्ट्रोजन असल्याचं नाटक करतं, अगदी एखाद्या बहुरूप्यासारखं. आणि आपलं शरीर या खोट्या संकेतांना बळी पडून लवकर मोठं व्हायला लागतं. ह्यावरून हेच दिसतंय की आपली एक छोटीशी फॅन्सी वाटणारी सवय किती मोठे आणि अनैसर्गिक परिणाम घडवू शकते. आपण नकळतपणे निसर्गाच्या घड्याळात, निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करतोय. आणि आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात धक्कादायक गुन्हेगार, जे पदार्थ पालक मुलांना सुदृढ मजबूत बनवण्यासाठी देतात, तेच त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहेत. हो, मी बोलतेय दूध आणि चिकनबद्दल. जरा या स्लाइडकडे नीट बघा. इथे 2 पदार्थ आहेत, ब्रॉयलर चिकन आणि पॅकेटमधलं दूध. चिकन लवकर वाढावं म्हणून त्याला ग्रोथ हॉर्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात. याचा परिणाम मुलामुलींच्या चेहऱ्यावर अकाली केस येण्यासारखी लक्षणं दिसू लागतात. आणि दुसरं म्हणजे जास्त दूध मिळावं म्हणून गाई म्हशींना दिलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनमुळे ते दूध मुलींच्या गर्भाशयाला मोठे होण्याचे चुकीचे संकेत देत. म्हणजे आपण प्रथिनं, प्रोटीन समजून मुलांना जे खाऊ घालतोय, ते प्रत्यक्षात त्यांच्या शरीरात एखादा हॉर्मोनल बॉम्बसारखं काम करतंय. या एका वाक्यातूनच या समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते. या सगळ्या कारणांमुळे होणारे परिणाम किती गंभीर आणि कायमस्वरूपी आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे परिणाम मुलांच्या भविष्यावर खूप खोलवर परिणाम करतात, जे कधीच बदलता येत नाहीत. होतं काय की अकाली पाळी सुरू झाल्यामुळे हाडांची वाढ लवकर थांबते.
याचा सरळ अर्थ असा की मुलांची अंतिम उंची जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी होत नाही, ती कायमची कमी राहते आणि हे नुकसान कधीही भरून न येणार असतं. यावर एक वैद्यकीय उपाय आहे ज्याला म्हणतात हार्मोन सप्रेशन थेरपी. पण हा काही सोपा उपाय नाहीये. उलट मुलांसाठी आणि पालकांसाठी हा एक अत्यंत वेदनादायी आणि मानसिक त्रास देणारा प्रवास ठरतो. आणि हे उपचार किती काळ चालतात? ही स्लाइड बघा. तब्बल 3 ते 4 वर्ष. जरा विचार करा, एका लहान मुलासाठी किंवा मुलीसाठी आयुष्यातला एवढा मोठा काळ या त्रासातून जाणं किती कठीण असेल. ही थेरपी म्हणजे नेमकं काय? तर दर महिन्याला एक जाड आणि वेदनादायक इंजेक्शन घेणं. प्रत्येक महिन्यात ते लहान मूल त्या सुईच्या भीतीनं अक्षरशः थरथर कापतं. आणि पालक हताशपणे हे सगळं पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. हे सगळं ऐकून निराशा वाटणं खूप साहजिक आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण काही गोष्टी बदलल्या तर नक्कीच आपल्या मुलांचं बालपण आणि त्यांचं भविष्य वाचवू शकतो. डॉक्टर पाटील काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगतात. पहिलं, स्वयंपाकघरातून मैदा आणि साखरेसारखं पांढरं विष हद्दपार करा. दुसरं, प्लास्टिकला पूर्णपणे बंद करून फक्त आणि फक्त स्टील वापरा. तिसरं, मुलांना नैसर्गिक वातावरणात खेळू द्या, त्यांना ब्रॉयलर कोंबडीसारखं वाढवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चुकीचे पदार्थ देऊन लाड करण्याच्या नावाखाली त्यांच्या आरोग्याशी खेळणं आता थांबवा. जरा विचार करा, आज केलेल्या या छोट्या छोट्या चुका भविष्यात किती मोठे प्रश्न निर्माण करू शकतात. 10-15 वर्षांनी जेव्हा आपली मुलगी मागे वळून बघेल तेव्हा तिच्या मनात हा प्रश्न नक्की येऊ शकतो. आणि याच शेवटच्या प्रश्नावर विचार करून थांबूया. भविष्यात जेव्हा आपलं मूल आपल्याला हा जाब विचारेल की आई बाबा तेव्हाच तुम्ही लक्ष का नाही दिलं, तेव्हा आपल्याकडे त्यांना द्यायला काही उत्तर असेल का? याचं उत्तर आजच्या आपल्या कृतीवर अवलंबून आहे. यावर नक्की विचार करा.